वापरायचे आहेत. चेंडू हरवला तर नवीनच दिला जाईल. 5 ओव्हर 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आणि टार्गेट हा कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. त्यानंतर दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आहेत. चला, दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आणि तुम्हाला 14 पैकी इम्पॅक्ट प्लेयर कुठलाही खेळाडू तुम्ही खेळवू शकता. प्रताप आगे आणि विशाल. आणि गोलंदाजीसाठी अभि लिंबोळे. चांगला बॉल आहे, प्रचंड वेगाने प्रतापला बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली उचली प्राप्त केली या चेंडूवरती अभिनं. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर बॉल मागे चाललाय विकेट किपरच्या घोषांकित क्षेत्रामध्ये. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 2. पहिलं षटक सुरू आहे. अभि लिंबोले बॉलिंगसाठी तयार. पॉवर प्लेचं पहिलं षटक. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2, म्हणजे या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये 5 चेंडू टाकण्याची मुभा आहे. हो, फटका चांगला, इनसाइड आउट. क्रिकेटचा एक बाधक सौंदर्य, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने गेलेत. बॉल अडवलाय, तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत प्रतापला. आणि या 2 रन ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे सिद्धिविनायक टीम बिनगडीबाद 4. 3, 2, 1. मध्ये जे प्रेक्षक खेळाडू बसलेले आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे, आपली स्वच्छता आपण कायम ठेवायची आहे. कुणीही गुटखा तिथे थुकायचं नाहीये, कुणीही केर कचरा करू नका प्लीज. भूषण पाटीलच्या पहिल्याच बॉलवरती एक बिग हिट, कडक फटका, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफला क्लिअर करतोय. बॉल सीमा पार. TBP म्हणजे तुर्बे बिग बॅश या स्पर्धेतला पहिला षटकार लगवलाय विशालनं. कडक फटका, बेधडक विशालनं ठोकला षटकार भूषणच्या विरोधामध्ये. बॅकफुटला जाऊन हॅमर करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. नो मॅन्स लँड्स मध्ये बॉल पडलाय. तत्पूर्वी 2 धाबा इथे पूर्ण केलेल्या आहेत विशालनं. आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 12. आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूसाठी DRS सिस्टीम आहे, एक बीमरसाठी. तो DRS बीमरसाठी तुम्हाला वापरता येईल. हा बॉल थोडासा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये थोडंसं कमबॅक होतोय भूषण पाटीलचं. टीमची धावसंख्या 12. शॉर्ट बॉल पुल केलाय, कॅच इटचा कॉल आहे आणि क्षेत्ररक्षक झेल सोडलाय तिथे.
catches win the matches. तर गेटच्या समोर ज्या बाईक्स लागलेल्या आहेत त्या बाईक्स तिथून काढून घ्यायच्या आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 13. एक बॉल, एक चेंडू, एक षटक आणि 4 बॉल झालेत. आणखीन एक चांगला हॅमर्ड फटका आणि बॉलला उडवला बरोबर लॉंग ऑनच्या वरून. बॉल सीमा पार. षटकार प्रतापच्या बॅटमधून. चला एक थँक्यू डीजे. चला थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत सिद्धिविनायक बॉयज बिनगडी बाद 19. पहिल्या गडीसाठी एक चांगली भागीदारी इथे केली जाते. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर स्टाईलनं उडवला विशालनं आणि बॉल चाललाय सीमा पार. कुणालच्या विरोधामध्ये पहिला षटकार येतोय. चांगलं टायमिंग. विशालच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. सहाऱ्यांच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डची आतापर्यंत 25. आणखीन एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर विशालला बीट करून चाललं विकेट कीपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे आता कुणालची. ओव्हर नंबर 3चा खेळ सुद्धा सध्या सुरू आहे. टीमची धावसंख्या 25. अजूनही विकेट आली नाही आहे. सिद्धिविनायक बॉयज आहे टीमची. पुलर लेनचा बॉल ट्राय केला. बॅक टू द बॉलर. इथे रनआउटची संधी आहे परंतु थोडीशी मिसफिल्डिंग झाली कुणालकडून. त्यामुळे त्याचा फायदा जरूर घेतला या दोन्ही बॅटरनं. एक धाव इथे मिळते विशालला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 26 धावा झाल्या. 26. 3 बॉलचा खेळ संपला या षटकातला. 5 चेंडूंचं षटक आहे. एक चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली गेली. ओ स्लॉग इट. उडवलाय बॉल बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून. बॉल सीमा पार. प्रतापच्या बॅटमधून येतोय षटकार. कडक फटका अगदी बरोबर मारलाय. फ्रंट लेगला बाजूला सरून. टीमची धावसंख्या 32. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि बॉल उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वावरात पाठवलाय. बॉल सीमा पार. षटकार प्रतापच्या बॅटमधून.
चला षटक क्रमांक आता 4 टाकण्यासाठी समीर आलाय बॉलिंगसाठी. तीन षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर म्हणून आता 38 धाबा झाल्यात 38. पहिलाच बॉल बॅकफुटला जो इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका पंच पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून. डीप एक्स्ट्रा कव्हरला एक चांगली फिल्डिंगचा आपल्याला स्टँडर्ड पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत विशालला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर पडते आतापर्यंत 40. षटक क्रमांक 4 सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये अभिनं चांगली गोलंदाजी केली होती. 4 रनचं षटक होतं. सेकंड ओव्हरमध्ये भूषण पाटीलला 15 धाबा खर्च झाला. तिथे विकेट आली नाही आहे आणि कुणालने 19 धाबा खर्च केल्यात. बॅटची कडा घेतली लिडिंग एज आणि कॉट बेंड विकेट. पहिला फलंदाज बाद. अखेर पहिला ब्रेक थ्रो इथे समीरनं आपल्या टीमसाठी प्राप्त केला आहे. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. वरती पहिली विकेट गमावली बॉयज या टीमनं. आता साई आलं बॅटिंगसाठी मैदानामध्ये परंतु स्ट्रायकिंगला आता साई आहे. नॉन स्ट्राईकला प्रताप खेळतोय. चांगला खेळ प्रतापनं साकारलाय मॅचमध्ये. सुरुवात चांगली झाली सिद्धिविनायक बॉयज या टीमची. समीर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा तयार. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये तैनात आहे. इथे अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी समीर करतोय. योग्य विकेटच्या योग्य डेप्थवरती बॉल हिट करतोय. चांगली लाईन डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल आहे परंतु टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर गेलाय ऑफ स्टंपच्या. त्यामुळे पंचांना दंडी केलेला आहे आणि या स्पर्धेतला पहिला वाईड आहे आय थिंक. येस तोही समीरनं टाकलाय. टीमची धावसंख्या 41. यावेळेस फटका फसलाय. नो माइंड्स लँड्समध्ये हवेत आहे बॉल. एक्स्ट्रा कव्हर त्या डीपमधून आता क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळत आहेत साईला आणि या 2 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर पडते आतापर्यंत 43 धाबा 43. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे म्हणजे 5वा चेंडू आहे. आणखीन एक चांगला बॉल आहे. बॅटची इनिंग लिडिंग एज लागल्यानंतर मात्र आणखीन एक सेम खेळाडू जो पहिला खेळाडू बाद झाला होता तसाच साई बाद झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. चला एकंदरीत मित्रांनो 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सिद्धिविनायक बॉयज या टीमची धावसंख्या अखेर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 43 धाबा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सोमांश स्मॅशर्स आणि श्री गणेश फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी तयार आहे. सोमांश स्मॅशर्स आणि श्री गणेश फायटर्स पुढचा
सामन्याचा टॉस इथे केला जाईल, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. लास्ट ओव्हरमध्ये आता अथर्व आल्या बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 5 मध्ये 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 43 धावा. CR पाटील फाउंडेशन्स आयोजित तुर्भे बिग बॅश टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल खराब टप्प्यावरती आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर वाईट +1 असा पंच नेम आमच्याकडे इशारा देत आहेत. एक्स्ट्रा रन मिळते, टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 45-45. ओ बिग हिट, व्हाट अ स्ट्रोक. बैठक मारलाय आणि बॉलला उडवलाय. काव कॉर्नरच्या भरून बॉल सीमा पार येतोय. प्रतापच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार. चार बॉलमध्ये 4 लागोपाठ षटकार मारलेत प्रतापनं. टीमची धावसंख्या 51. ओ बॅटची कडा घेतली, मागे चाललाय नो मॅन्स लँड्समध्ये. गोशांकी क्षेत्रची 1 रन मिळेल प्रतापला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 52. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 झालेत. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हा बॉल सुद्धा जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रतापच्या बॅटमधून येतोय खणखणीत 5वा त्याच्या इनिंगचा षटकार. कडक बॅटिंग करतोय प्रताप. या इनिंग्समध्ये चांगले शॉट्स मारलेत प्रतापनं. शॉर्ट बॉल सोडून दिला विकेट किपरसाठी, परंतु इथे अंपायरचा कुठलाही निर्णय नाहीये, म्हणजे फेर आहे. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी सार्थकची. टप्पा पडल्यानंतर चेंडूला हलकीशी उचली प्राप्त केली सार्थकनं आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक या इनिंग्स मधला. ओ पुन्हा एकदा, परंतु आता कॅच इटचा कॉल आहे. मिडॉन मागे चाललाय, बॉल पर्यंत झेल सोडलाय किशोर. सोपा झेल किशोरनं सोडला, त्यानंतर 3 धावा मोजाव्या लागल्या. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलाय. आणि पहिला डाव संपत असताना सिद्धिविनायक बॉयज या टीमने धावा बनवल्या 2 गडी बाद 61. आणि आता विजयासाठी करायचे आहेत टीम पर्निका 11 या टीमला 62. 62 टू विन. पर्निका 11 या टीमच्या समोर आता 62 धावांचा लक्ष्य सेट झालाय. 11 बॉलमध्ये 37 धावांची एक बहारदार इनिंग. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. सोमान स्मॅशर्स टीमचा कॅप्टन आणि श्री गणेश फायटर्स टीमचा कॅप्टन. जर तुम्ही उशिरा कराल टॉस येण्यासाठी तर मात्र दोन्ही टीमचे 2-2 चेंडू कमी करण्यात येतील, लक्षात घ्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस झालाच पाहिजे. Three, two, one. Are you ready, Torben? चला सोमन स्मॅशर्स आणि श्री गणेश फायटर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. आणि हा टॉस करण्यासाठी मी सन्माननीय राजाराम कृष्णा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
आपण पुढच्या सामन्याचा टॉस इथे करायचा आहे. चला, सन्माननीय राजाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. सोमान स्मॅशर्स आणि श्री गणेश फायटर्स, राहुल कांबळे आणि रितेश म्हात्रे. चला, राहुल कांबळे हातकवरती करतो म्हणजेच श्री गणेश फायटर्स या टीमच्या कॅप्टन राहुल कांबळेने टॉस इथे जिंकलाय. चला, आता आपण थोडीशी वार्तालाप करणार आहोत. राहुल कांबळे आणि रितेश म्हात्रे. राहुल, टॉस तुम्ही जिंकताय, काय करताय मॅच मध्ये? नक्कीच पहिला टॉस खूप इम्पॉर्टंट होता आणि आम्ही क्षेत्ररक्षण करू. काय प्रिपरेशन आहे, कशी तयारी आहे या मॅच मध्ये? कारण पहिल्या मॅच मध्ये चांगल्या धावा उभारल्यात या सिद्धिविनायक बॉयज या टीमनं. तर तुम्ही किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल या मॅच मध्ये? आम्ही नक्कीच 50च्या आतच धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमची टीम पण सगळी यंग आहे. अंडर 23चेच सगळे प्लेयर आहेत आणि 2 सिनियर प्लेयर आहेत. शिवा नाना सर असतील आणि सचिन साहू प्लेयर आहे. राहुल, 20 ते 22 वर्षानंतर या क्रीडांगणामध्ये डे नाईट फॉर्मॅट ही स्पर्धा खेळवली जाते. तुझा तर जन्म नसेल या स्पर्धेमध्ये, म्हणजे स्पर्धा होण्याच्या अगोदर, तर एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धेचं आयोजन आणि आपले युवा नेते विनेश शेठ पाटील यांच्याबद्दल काय सांगशील? नक्कीच विनीत भाईमुळे तर ही स्पर्धा होते आणि ते विनीत भाई रोज ग्राउंडवर सुद्धा असतात आणि रोज काल रात्री पण आम्ही 2 वाजेपर्यंत होतो आणि त्यांचीच मेहनत आहे आणि ती सक्सेस होते. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. रितेश, तुमच्याकडे येतोय. तुम्ही जर टॉस जिंकला असता, तुमचा निर्णय काय झाला असता या मॅचमध्ये? आम्ही देखील क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची आहे, कितीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे आणि कशी तयारी आहे तुमच्या टीमची? टार्गेट असा काय सेट नाही, जे काय होईल ते आपण डिपेंड करायची जी बॉलिंग युनिट आहे. रितेश, तू 20-22 वर्षापूर्वी डे नाईट फॉर्मॅटमध्ये या क्रीडांगणामध्ये खेळला होतास का? नाही नाही, मी बाहेरच बसलो होतो. मग स्पर्धा कशी वाटते? स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा जी दिसते 2 दिवसाची, पण आपण याची मेहनत 1-1.5 महिन्यापासूनच चालू होती. जसे विनीत भाई 1.5 महिन्यापासून ते ग्राउंडमध्येच आहेत. खूप सारे शुभेच्छा आहेत मित्रांनो. इथे टॉस झालेला आहे आणि श्री गणेश फायटर्स या टीमनं टॉस जिंकला नेक्स्ट मॅचमध्ये आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया सेकंड डावाची पुन्हा एकदा या मॅचची कहाणी. चला, मैदानावरती कुठलाही खेळाडू सराव करणार नाहीये याची दक्षता घ्या. दोन्ही पंचांना विनंती आहे. 62 धाबांचं लक्ष आहे आणि या 62 धाबांच्या लक्ष्याला आता पाठलाग करण्यासाठी पर्निका 11 या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. एका बाजूला समीर वारेंगे नॉन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला भूषण पाटील, लेफ्ट हँडर बॅटर राईट हँडर बॅटर कॉम्बिनेशन सध्या मैदानावरती आहे. बासष्ट धाबांचं लक्ष आहे आणि सामन्याला तो सुरुवात. गोलंदाजीसाठी पहिलं षटक विशाल आलाय, ज्यानं बॅटिंग चांगली केली या मॅच मध्ये. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, फुलरलेनचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली मिडॉनला. बॉल चाललाय तोपर्यंत सिंगलनं आपलं खातं उघडलं विशालनं, समीरनं. आणि या सिंगल बरोबर संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्येला सुरुवात, टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड 1. लक्ष चांगलं सेट झालंय मॅच मध्ये. 62 धाबांचं 62 टू विन. आता कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आता बॅटिंगसाठी सज्ज आहे, ज्याला खात उघडायचं आहे मॅच मध्ये. फुलरलेनचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटची खडा घेतल्यानंतर मागे चाललाय. टायमिंग जुळलं नाही आहे भूषणचं, कारण प्रचंड वेगाने विशाल गोलंदाजी करतोय सध्या तरी. पहिल्या बॉलवरती बीट केलाय भूषणला. टीमची धावसंख्या 1.
ओ वाह, काय गोलंदाजी यार, अफलातून गोलंदाजी आहे, खतरनाक गोलंदाजी आहे. प्रचंड वेगाने बीट केलाय, भरपूर वेग आहे विशालकडे. 140 138 आय थिंक किलोमीटर पर आवर न हा चेंडू टाकलाय विशालनं. प्रचंड वेगाने भूषणला बीट केलंय, सातत्याने 2 बॉल डॉट. 3 चेंडूंचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1. ओ पुन्हा एकदा यॉर्करचा बॉल, बॅटला ब्रश होऊन बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 2. 4 बॉलचा खेळ संपलाय, धाबा घेत फक्त 2. जणू काही हे विशालनं दोन्ही बॅटरच्या पायामध्ये बेड्या टाकलेत, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा नाही आहेत. 4 बॉलचा खेळ संपला म्हणजे शेवटचा बॉल शिल्लक. ओ आणखीन एक बॉल, इथे 1 धाव मिळते. फक्त सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पर्निक 11 बिनगडीबाद 3. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडीबाद 3. आता अमय आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये आणि समोर आहे समीर वारेंगे. फुलर लेनचा बॉल, ऑनराईचा फटका, इथे रनआउटची संधी आहे. फेकी खराब आहे, संधी होती परंतु फेकी खराब झाली, त्यामुळे सिंगल मात्र कंप्लीट झाले समीरच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. अमय, आता समोर आहे भूषण. भूषणला थांबून ठेवलंय सध्या, अजूनही भूषणची बॅट बोलत नाहीये, परंतु भूषणकडे खूप मोठी ॲबिलिटी आहे. ओ चांगला बॉल नाहीये, बघूया आता अंपायर काय सिग्नल देत आहेत. नो बॉल, नो +1 आहे ना. येस, म्हणजे आता पुढचा बॉल आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. आणि आता फ्री हिटची संधी आहे भूषण पाटील. बघूया कसं आता रिॲक्शन दाखवतो या बॉलवरती, आणि हा चेंडू अमय कसं युटिलाइज करेल यांच्याकडे सुद्धा नजर आहेत. फ्री हिटचा बॉल, ओ बिग हिटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे झेल घेतला तरी भूषण आऊट नसणार आहे. आज नशीब आहे भूषण पाटीलचं. 1 धाबे ते मिळते आणि सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डची आतापर्यंत 7 धाबा झाल्या आहेत. म्हणजे आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये अजूनही 55 धाबांची गरज आहे. 18 बॉल 55 रन हे समीकरण या मॅचमध्ये. लक्ष थोडंसं आता कठीण होत चाललं आहे, परंतु जोपर्यंत भूषण आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील. कारण भूषण हा असा खेळाडू आहे की होत्याचं नव्हतं कधी करेल याचा नेम नाही आहे. अनेक स्पर्धा या खेळाडूनं गाजवल्यात. खुल्या गटाच्या स्पर्धामध्ये अनेक ज्याच्या नावानं विक्रम आहेत, युनिक रेकॉर्ड्स आहेत, असा खेळाडू मात्र मैदानामध्ये बॅटिंग करतोय. पण भूषण आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे, कठीण नाही आहे. आणि क्रिकेट हा खेळ असाच आहे, क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे तुमच्या परिश्रमानं केलं तर. यावेळेस पाभिगेट करण्याचा प्रयत्न, थोडीशी कर्वलांशिपनं बॉलनं टर्न घेतला आहे. डीपमध्ये बॅकअप आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जातो चेंडूपर्यंत, तोपर्यंत 1 धाव इथे मिळते समीरला.
आता 17 बॉलमध्ये इथून धाबा करत आहेत 54. लक्ष आहे की या मॅचमध्ये 62 धाबांचं. नेक्स्ट मॅचमध्ये श्री गणेश फायटर्स या टीमनं टॉस जिंकलाय. सोमाइन स्मॅशर्स या टीमच्या विरुद्धमध्ये आणि प्रथम गोलंदाजी करत आहेत. हा बॉल सोडलाय डाऊन दी लेग. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीनं स्कोर बोर्डवरती 9 रन. म्हणजे आता 17 बॉल 53 करायचे आहेत. 17 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन फक्त स्मॅश केल्या बॉलला. कट करत असताना बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल प्राप्त झाली भूषणला आणि सिंगलच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरवरती आतापर्यंत 10 रन. आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये अजूनही 52 करायचे आहेत या मॅचमध्ये. शॉर्ट बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, परंतु बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे मिळेल. सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअरवरती बिनगडीबाद 11. आता 15 चेंडूंचा खेळ बाकी आणि इथून धावा करायच्या आहेत विजयासाठी 51. पर्निका 11 या टीमला धावा पाहिजे 15 बॉलमध्ये 51. थोडीशी घाई करत फिल्डिंग करणारी टीम. सिद्धिविनायक बॉयज तुम्ही वेळ थोडासा कमी घ्यायचा कारण 13 मॅचेस कव्हर करायचे. थोडीशी घाई करायची आहे प्लीज. पंधरा चेंडूंचा खेळ बाकी आणि 15 चेंडूमध्ये अजूनही 51 धावांची गरज आहे मॅचमध्ये. तुम्ही पाहताय CR पाटील फाउंडेशन्स प्रेझेंट्स तुर्बे बिग बॅश 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम. आज या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्या या स्पर्धेची फायनल होईल. अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळेल आणि या सध्या या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेतात हे सर्वच मान्यवर. आमचे समाजसेवक चंद्रकांत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गोपीनाथ पाटील जे कॅप्टन आहेत तेही या मॅचचा आनंद घेत आहेत आणि इतर संपूर्ण मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये सुशांत आला बॉलिंगसाठी. 15 बॉल 51 करायचे आहेत. समीर आहे ऑन स्ट्राईक. शॉर्ट बॉल अपर कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे कारण लक्ष मोठं आहे. अजूनही 50 करायचे आहेत 14 बॉलमध्ये. चौदा बॉल आणि 50 धावांची आवश्यकता आहे. सुशांत ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल समीरला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती फक्त 13. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आता 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. पर्निका 11 या टीमला 49 धावांची गरज आहे 13 बॉलमध्ये. हो फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी बॉलर ओव्हर द हेड. बॉल सीमा पार येतोय भूषण पाटीलच्या बॅटमधून. पहिला षटकार. पहिला तर आलाय षटकार. आता 12 बॉलमध्ये 43 करायचे आहे त्या मॅचमध्ये. 12 चेंडू 43 धावा. आणखीन एक धमाका. व्हॉट अ स्ट्रोक. आता उडवला बरोबर लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरून. बॉल सीमा पार. षटकार बॅक टू बॅक दुसरा भूषणच्या बॅटमधून.
थँक्यू टीमची धावसंख्या आहे स्कोर पुढे आतापर्यंत 25 धावा झाल्यात. म्हणजे आता 11 बॉलमध्ये अजूनही धावा करायच्या 37. मॅच ऑन. भूषणनं मॅचमध्ये आता रंगारंग करायला सुरुवात केलेली आहे. आणखीन एक चांगला फटका. कॅचिटचा कॉल आहे. लॉंग ऑफला. ओ तिथे पुढे आला, अंदाज चुकलाय आणि बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक षटकार सुशांतच्या विरोधामध्ये. या ओव्हरमध्ये 20 धाबा खर्च केल्या सुशांतनं. कडक बॅटिंग करतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला होता. जो तो डीपमध्ये असला असता तर कदाचित एक्झॅक्टली त्याच्या हातामध्ये बॉल विसावला असता. आता 10 बॉलमध्ये 31 करायचे आहे. टीमची धावसंख्या स्कोरवरती 31 झालेत. चला त्या लाईटच्या पोलवरती जे लहान मुले खेळतायत त्यांना विनंती आहे तिथून थोडासा उठून बाजूला बसायचे आहेत. लहान पोरं पोलवरती चढू नका. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट. कडक फटका. क्रिकेटचा मादक सौंदर्य आणि समीर वारंगेच्या बॅटमधून आलाय. पहिला षटकार. दीपेश घरतच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. षटकार. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती आतापर्यंत 37 धावा झाल्यात. म्हणजे आता 9 बॉलमध्ये करायचे आहेत. अजूनही 25 धावा. आणखीन एक चांगला फटका. टायमिंग बेमिसाल. प्रॉपर टायमिंग आणि बॉल करतोय हवाई सफर. बॉल सीमा पार. षटकार समीरच्या बॅटमधून. सुरुवातीला विशाल अमोयनं चांगली गोलंदाजी केली परंतु त्यानंतर मात्र कुठलाही गोलंदाज असरदार ठरला नाहीये. पोलर लाईनचा बॉल ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर. बॉल चालल्या घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 44. आता बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 18 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो. जर भूषणची किंबहुना समीर वारेंगेची जर विकेट आली तर मॅचमध्ये वेगळी कहाणी आपल्याला बघायला मिळेल. परंतु विकेट्स पाहिजे. सिद्धिविनायक बॉयज या टीमला विकेटची गरज आहे. अत्यावश्यक आहे. यावेळेस पाथरू द कव्हर. काय चॉप केलं बॉलला. चांगलं टायमिंग आणि बॉल पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फ्लॅट अँड फ्युरियस. चौकार. चला बॉल द्यायचा. बॉल. चला बॉल द्या. बॉल आहे का. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता 14 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. 6 बॉल आणि 14 रन. कडक बॅटिंग. दोन्ही बाजून आता हल्ला केलाय. यावेळेस भूषण पाटीलनं सुरुवात केली त्यानंतर मात्र समीर वारंगे सुद्धा कमी पडला नाहीये. त्याने सुद्धा चौकार षटकारांची आतषबाजी करायला सुरुवात केलेली आहे. 6 बॉल 14. शेवटचा बॉल शिल्लक. ओ खोलवट टप्प्याचा बॉल. हेलिकॉप्टर लुकनं हा फटका ड्राईव्ह केलाय. एकच धाव इथे मिळते आणि ते दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ते मिळत आहेत. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 50. आता येणाऱ्या 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 12. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकण्यासाठी पर्निका 11 या टीमला. पर्निका 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये सिद्धिविनायक बॉईज असा सामना तुम्ही पाहताय. पहिला उद्घाटनीय सामना. टॉस तिथे जिंकला पर्निका 11 या टीमनं. प्रथम गोलंदाजी केली आणि बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक बॉईज या टीमनं धाबा बनवल्या. 5 षटकांमध्ये 61 आणि 62 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट झाल्यानंतर मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय आणि पर्निका 11 या टीमची धावसंख्या बिनगडीबाद 50 म्हणजे पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केलेली आहे भूषण पाटील आणि समीर वारेंगेना. शेवटचे 5 बॉल शिल्लक. धावा करायचे आहेत 12 आणि अशा कंडिशनमध्ये लास्ट ओव्हरमध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय प्रतीक. प्रतीक आपल्या टीमला मात्र कमबॅक करून देईल का? कारण 5 बॉल 12 धाबा. भूषण चांगला खेळतोय. पंचवीस धावांची तो खेळी साकारले त्याने. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. कॅच इटचा कॉल आहे. विकेट येऊ शकते आणि आली विकेट. आता मजा येईल. ठाल्या वाजतायत, सिट्या वाजतायत कारण भूषण पाटील आउट झालाय. अगदी आसुरी आनंद झालाय टीम सिद्धिविनायक बॉईज या टीमला. आता 4 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. चला बॅट्समन पाठवायचे आहेत लवकर. वेळ तुम्ही जास्त घेऊ नका प्लीज. बॅटिंग करणारी टीम. 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये मनोज चालला बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 3 मध्ये मनोजला 5 रन केलाय. 4 चेंडू आणि 12 रन. भूषण आउट झालाय. 25 धावांची खेळी त्यानं साकारली मॅच मध्ये. अखेर शिकार केली गोलंदाज प्रतीकनं. थोडासा लेंथ बॉलचा वापर. शॉर्ट बॉल ठेवला. तिथून उचली प्राप्त केली आणि बॅकफुटला जाऊन फुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि तिथे खूप चांगला झेल स्क्वेअर लेगच्या दरम्यान मनीषनं टिपलाय. हो इथे उडवला बॉल. मनोजच्या बॅटमधून बिग हिट. बॉल चाललाय सीमा रेषा पार. षटकार. कडक मारला. एक सॉलिड मारलाय. 3 बॉल 6 करायचे आहेत. षटकारानं आपलं खातं उघडलंय मनोजनं. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती रन आहेत 56. हो बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. पहिला सामना रंगारंग झालाय. रोमहर्षक झालाय आणि ताकद आहे TBBची म्हणजे तुर्बे बिग बॅश लीगची. पहिला सामना रंगलाय. 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. गोलंदाज निघालाय. गोलंदाजी मार्कवरती. हा बॉल सोडलाय. आता अंपायर आमच्याकडे बोलतायत वाईट बॉल. 2 बॉल मध्ये 4. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. इथून जर डॉट बॉल किंबहुना विकेट आली तर शेवटच्या बॉल मध्ये इंटरेस्टिंग सामना होईल. कमबॅक होईल सिद्धिविनायक बॉईज या टीमचं. ओ आलाय डॉट बॉल आलाय. बॅटची कडा. विकेट सुद्धा आली
आज सिद्धिविनायक बॉयज या टीमचा जल्लोष. भरपूर समर्थक आले सिद्धिविनायक बॉयज या टीमला सपोर्ट करण्यासाठी. एक बॉल 4 रन. वॉट अ मॅच. एक चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. सामना थरार झालाय. किशोर सैनी आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये चाललाय आणि किशोर सैनी जसं मैदानामध्ये उतरला लगेच किशोर सैनीसाठी पारितोषिक आलेलं आहे. किशोर सैनीने जर हा सामना जिंकून दिला तर रवी मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक किशोर सैनी या खेळाडूला दिलं जाईल. एक बॉल 4. इकडे उधार नाहीये. रोकडा रोकडा. आज नगद कल उधार. एक बॉल 4. हॅलो हॅलो. एक बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता. वॉट अ मॅच. हा बॉल सोडलाय विकेट किपर साठी. पंचांचा इशारा वाईट बॉल, परंतु आता वाईडला रिव्ह्यू नाहीये. प्रताप सर, कंपल्सरी टार्गेट चेस या 3 धावा तुम्हाला करायच्या आहेत आगे या मॅच मध्ये. पर्निका 11 की सिद्धिविनायक बॉयज. एक बॉल 3 धाबांची आवश्यकता. प्रतीक बॉलिंग साठी तयार. किशोर स्ट्रायकिंगला तयार आहेत. एक बॉल आणि 3 धाबांची आवश्यकता हे मॅच मध्ये. हा मारलाय किशोरनं. वॉट स्ट्रोक. आणि बॉल ढगात लाइटिंग, परंतु तिथे कॅच पकडली. वॉट अ कॅच. साहीनं पकडला झेल आणि संपला किशोर सैनीचा खेळ आणि हा सामना जिंकलेला आहे 2 रन सिद्धिविनायक बॉयज या टीमनं. वेल प्लेड. अभिनंदन टीम. चला तर आपण जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर ज्यांना 11 बॉल मध्ये 37 धावांची खेळी साकारली या मॅच मध्ये. टीमचा कॅप्टन सिद्धिविनायक बॉयज या टीमचा संघनायक प्रताप ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला तर जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे जोडलेले आहेत